श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये 3 ते 4 वर्षाच्या मुलीचा 1 टक्स ब्लाऊज कटिंग पाहणार आहोत. तर त्यासाठी अंगावरील पूर्ण माप घ्यायचं मुलीचं, त्यानंतरच आपण ब्लाऊज शिवायचा. म्हणजे ब्लाऊज असा परफेक्ट फिनिशिंगमध्ये तयार होतो. डायरेक्टली शिवला तर काय होतं, कमी जास्त होतं, गळा मोठा होतो, त्याचबरोबर शोल्डर मोठं होतं. त्यासाठी पूर्ण आपल्याला माप काढून घ्यायचं अंगावरती. तर आता सुरुवातीला मी बाही कटिंग करून घेणार आहे. तर मला ही फुगाबाही करायची आहे, 3 इंचाची फुगाबाही करायची आहे. त्यासाठी मी 4 इंचची बाही कट करून घेतलेली आहे. अस्तरवरती बघू शकता, या पद्धतीने अस्तरवरती माप टाकून घेतलं आणि छान अशी आपल्याला 3 इंचाची बाही कट करून घ्यायची. 3मध्ये प्लस 1 इंच ॲड करायचं, म्हणजे आपल्याला 3 इंचाची तयार होणार. 1 इंच मार्जिनसाठी ठेवायचं आहे. त्याचबरोबर आता पाठीमागचा भाग आपण कट करून घेणार आहोत. तर लहान मुलीच्या ब्लाऊज शिवताना पेपर पॅटर्न काढायची काही गरज लागत नाही. डायरेक्टली तुम्ही अस्तरवरती माप टाकू शकता. तर बघू शकता माप कसं घेतलेलं आहे, मी थोडक्यात सांगते तुम्हाला. तर आपल्याला उंची घ्यायची 10 इंच. 3 ते 4 वर्षाच्या मुलीसाठी 10 इंच उंची घ्या. व्यवस्थित असं आपल्या जी काय मुलगी आहे तिला छान असा ब्लाऊज बसला जातो. जास्त कंबरही जास्त ओपन दिसत नाही, एकदम व्यवस्थित असा फिटिंगमध्ये तयार होतो. तर 4 वर्षाच्या मुलीला हा ब्लाऊज छान असा बसला जातो. तर उंची घेतलेली आहे 10 इंच. त्याचबरोबर शोल्डर घेतलेले आहे 4 इंच. 4 इंच शोल्डर परफेक्ट आहे. मुलगीची तब्येत अशी किरकोळ असली तर 4 इंचामध्ये व्यवस्थित आहे. जर तब्येत जास्त असेल तर तुम्ही 4.5 इंच घेऊ शकता. तर बघू शकता. त्याचबरोबर छातीचं माप आहे 20 इंच. 20चा चौथा भाग काढायचा आहे. 20चा चौथा आहे तो 5 इंच आणि पुढे आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे 1.5 इंच. कारण मुलीला कसं तब्येत कमी जास्त होऊ शकते ना, त्यामुळं 1 ते 1.5 इंच मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला. कमरेचं माप आहे 18 इंच. 18चा चौथा भाग काढायचा आपल्याला. 4.5 इंच खाली टाकायचं आहे. त्याचबरोबर पुढे 1 ते 1.5 इंच मार्जिन ठेवायचं. म्हणजे कसं आपल्याला खाली टक्स वगैरे मारायचे असतात ना, तिथे तो कपडा ॲड होतो. त्यासाठी 1.5 इंच मार्जिन ठेवायचं आहे. त्याचबरोबर पाठीमागचा गळा घेतलेला आहे आपण 5.5 इंच. तर गळ्याचा आकार आपण जेव्हा आपण शिवणार आहे तेव्हा दिला तरी चालतो. तर बघा, जो काही पाठीमागचा भाग कट केलेला आहे त्याचबरोबर मोंढ्याचा आकारसुद्धा आपण देऊन घेतलेला आहे. तर तसाच जो पाठीमागचा भाग आहे तो साईड दुसऱ्या अस्तरवरती ठेवायचं पाठीमागच्या साईडला आणि सेम तसंच आखून घ्यायचं. आणि पुढे फक्त मोंढ्याच्या आकारचा तिथे अर्धा इंच मार्जिन आतमध्ये घ्यायचं आणि मोंढ्याचा आकार द्यायचा. आता सेम आहे तसंच घ्यायचं आहे. आणि पुढचा गळा आहे ना, तो 3 इंच घेतलेला आहे. तर 3 इंच माप टाकायचं आणि पुढचा गळा आपल्याला ज्या काही आकारामध्ये कट करायचा तो कट करून घ्यायचा आहे. तर मी पुढचा गळा पानगळा करणार आहे. तर आपल्याला दोन्ही जे काही अस्तर आहेत, पुढचा पाठीमागचा भाग त्याचबरोबर बाही हे कट करून घेतलेलं आहे आपण. आता आपल्याला जे काही ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती कटिंग करून घ्यायचं आहे. तर जसं आहे तसंच करायचं, त्याच्यामध्ये काही वाढवायची गरज लागत नाही. तर बघू शकता, जसं आहे सेम त्याच पद्धतीने अस्तर आपल्या ब्लाऊज पीसवरती ठेवलेलं आहे आणि कटिंग करून घेणार आहे. तर आपल्याला ही जी मुलीची बाही आहे ना, तर ही फुगाबाही बनवायची आहे. तर फुगाबाही बनवताना तिथे किती इंच ठेवायचं प्लेट्स टाकायसाठी आपल्याला बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. तर दोन्ही भाग आपण कटिंग करून घेतलेले आहेत. आणि जो काही गळा आहे तो आपण पलटी करायचा, म्हणजे पायपिंग वगैरे काही करायची गरज लागणार. पुढचाही गळा आणि पाठचाही गळा दोन्ही पलटी करायचं. त्याचबरोबर तिथे नॉट लेस लावायची, म्हणजे खूप छान अशी फिनिशिंग किंवा छान दिसतो ब्लाऊज. आता इथं बाही कटिंग करताना इथे प्लेट्स टाकायचे आहेत आपल्याला. तर इथे ना आपल्याला 3 इंच किंवा 2.5 इंच आपण ठेवू शकतो. एक 4-5 प्लेट पडतात इथे, कारण लहान मुलीचं ब्लाऊज आहे ना. जास्त प्लेट्स पण एवढे काही गरज वाटत नाही. तर बघू शकता, फायनली आपला फुगाबाहीचा जो काही ब्लाऊज पीसवरती कपडा आहे तो आपण कट करून घेतलेला आहे. तर खूप सोपी पद्धत आहे लहान मुलींची, अजिबात काही अवघड नाही. पेपर पॅटर्न काढायची गरज नाही.